तिथं बी नाही. काय काला एकट्या महाराष्ट्री साधू संतांनीच करू जाणे. काल्याचं महत्व, काल्याचा आनंद आणि काल्याच्या बाबतीमध्ये संतांनी दंडक घालून दिला. अनेक अवतारी अवतरला देव, परी अवतारीचा नवलाव विशेष जाण उद्धवा. अनेक अवतारात जरी देव अवतरला असला तरी कृष्ण अवतारासारखा अवतार झाला. बाकीच्या अवतारात देव अवतरला. हे बघा, अवतार जरी देवाची अनंत झाली असली तर अवतार घेण्याच्या प्रक्रिया मात्र फक्त 6 आहेत. किती प्रकारात अवतार घेतला जातो? 6 प्रकारात. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम. अंश रूपानं मच्छ कच्छा दिखाचं नाव घेतलं जात, किंवा आपण देखील देवाचे कोण आहेत? अंशच आहेत ना. कीव कोठे जीव निराळा. महाराज म्हणतात जीव बी देवाचाच अंश आहे. अंश रूपानं संबंध जग आहे. किंवा भगवान सांगतात मे कांशी नसते तो जगत, किंवा ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. अंश रूपानं संबंध जगाशे, पण अंशामध्ये विशेष अंश त्याला म्हणतात अंशांश. काय? अंशानाम विशेष अंश इति अंशांश. म्हणजे अंशामध्ये विशेष गायच आहे पण कामधेनू आहे. काय? झाडच आहे पण पिंपळ आहे. माणूसच आहे पण राजा आहे, नावाचा नाही. माणूसच आहे पण राजा आहे. आता आपल्या भारत देशाचा राजा कोण? वर्तमान काळात आपल्या भारत देशाचा राजा कोण आहे? कोण आहे? नाही, नोकर आहे. नाही, आपल्या भारत देशाचा राजा आहे द्रौपदी मुर्मू. ज्या राष्ट्राची मालकीण आहे तिच्या ताब्यात आहे. तिचा एक शब्द झाला तरी यांची बिल्डर गोळा करावं लागते. तिने एक शब्द काढायचा फक्त काय? लोकसभा बरखास्त, एवढा शब्द तोंडातून काढायचा बस. काय? कोणा निवडणुका, इतकी पावर असते. या देशाचा राजा माणूसच आहे पण राजा आहे. नरानांच नराधिपम यया मनुष्य जाती माझारी नृपत्व ते मी अवधारी. महाराज म्हणतात या माणसाच्या जातीमध्ये राजा म्हणून जन्माला येणं हे भगवान म्हणतात माझा विशेष अंश. काय? या अंशामध्ये विशेष असणं त्याचं नाव अंशांश. आणि काही देवाचे कलात्मक अवतार आहेत. अर्धा माणूस आणि अर्धा सिंह. ही देवाची काय कला आहे. किंवा काही अवतार देवानं अशी घेतलीत
कुत्र्याची, मांजराची, गाढवाची, डुकराची आता हे अवतार कशी वाटते? देव मांजर झाला, काय कुत्रा झाला, देव झाला का नाही झाला? कधी नामदेवरायच्या रोट्या घेऊन पळताना कोण झालाय? कुत्रा झाला. गाढव झाला देव कधी? नाथ महाराज गंगेची कावड घेऊन जातात आणि त्याचा वराह नावाचा अवतार तर प्रसिद्ध आहे. वराह रूप धरिले गाडे आणि पृथ्वी धरिली दाडी. म्हणजे एक तर लुगड नावाचाच अवतार घेतला देवानं. कोणता अवतार? लुगडा अवतार. लुगडा अवतार माहिती का? तुमच्या ऐकण्यात आहे का? ऐकलंय पण माहित नाही, ह्यालाच म्हणते. हा शाबास. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या टायमाला देवानं लुगडी पुरविली नाही. पुरविली असती तर पुरविण्याचा फायदा झाला नसता. नाथ महाराज म्हणतात वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाली कौरवे पांचाळी सभे माझी गांधिली. वस्त्रहरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. कधी द्रौपदीच्या हाती देता वस्त्रगडी. ते नेसता दिशेल उघडी. या लागी लवड सवडी मी सोय लुगडी झालो. जाहीर आहे. म्हणजे याचा अर्थ ही देवाची कला आहे. आणि काही देवाचे आवेश अवतार आहेत. आवेश म्हणजे परशुराम नावाचा अवतार होऊन गेला. कसला झाला? आवेश अवतार. 12 महिने टेम्परेचर कायम, गरम डोक्याचा अवतार झाला महाराज. आवेश अवतार परशुराम. कारण म्हातारं 12 महिने कोरड घासून फिरत होत. आपण गडी माणसं असताना काही टायमाला मिशा राखीत नाही. त्याच्या कुराडीला मिशा होते. काय बाणेदार होऊन गेला अवतार कोण? परशुराम. आवेश अवतार. आणि काही देवाचे पूर्ण अवतार आहेत. त्याच्यामध्ये तिघाची नाव आहे. एका जनार्दनी पूर्ण अवतार. निर्गुण निराकार आकारली. अवधूत मूर्ती भगवान दत्तात्रयाचा अवतार पूर्ण अवतार मानला जातो. आणि दुसरे दोन पूर्ण अवतार राम कृष्ण. राम कृष्ण पूर्ण अवतार राम कृष्ण. गुरुजीवाचा करुणी संहार. पूर्ण अवतार राम कृष्ण. पूर्ण अवतार दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार राम कृष्ण. 3 अवतार पूर्ण मानले जातात. मात्र राम पूर्ण जरी असला
तरी परिपूर्णतम नाही. परिपूर्णतम असा फक्त केवळ एकच अवतार आहे, त्याचं नाव आहे भगवान कृष्ण. पूर्णातन परिपूर्णात फरक काय? फरक हा आहे, परिपूर्णे धातूला परी उपसर्ग लागून तम प्रत्ययांत प्रक्रिया होती, त्याला परिपूर्णतम असं म्हणतात. मूळ धातू आहे प्रू, त्याचा अर्थ होतो पूर्ण करणे. राम पूर्ण जरूर आहे पण परिपूर्ण नाही. परिपूर्ण त्याला म्हणतात काय? ज्याचं मागचं कुणाचंच काही देणं घेणं राहिलं नसल त्याला पूर्ण म्हणायचं. पूर्ण ब्रह्मसाचार कृष्ण पूर्ण ब्रह्मसाचार कृष्ण नाम म्हणे नामे आठवा अवतार पूर्ण ब्रह्मसाचार कृष्ण रूप पूर्ण ब्रह्मसाचार कृष्ण रूप